सबको जय मसीह की। अगर आप मुझे देख रहे हो इस समय, प्रेज़ द लॉर्ड। मैं रुकूंगा जब तक सब जन ज्वाइन होते हैं। प्रेज़ द लॉर्ड। अगर आप मुझे देख रहे हो उस समय तो प्लीज़ इस वीडियो को शेयर कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए। आमीन। और हम मिलकर आराधना करेंगे परमेश्वर की। थैंक यू जीसस। जैसे वीडियो देख रहे हो प्लीज शेयर इट, इसको शेयर कीजिएगा। थैंक यू लॉर्ड। प्रेज़ द लॉर्ड। अगर आप इस समय मुझे देख रहे हो तो इस वीडियो को शेयर कीजिएगा और भी लोगों के साथ ताकि और भी लोग जुड़ पाए और मिलकर आराधना करें। प्रेज़ द लॉर्ड। थैंक यू जीसस। प्रेज़ द लॉर्ड। थैंक यू जीसस। आप अपने कमेंट्स लिख सकते हो। आज नीचे आपके कमेंट्स लिखते रहो कि अगर आपने शेयर किया तो लेट मी नो इफ यू शेयर इट। इट्स अ वंडरफुल थिंग टू शेयर। वी शेयर अ लॉट ऑफ थिंग्स बट लेट्स शेयर द वर्ड ऑफ गॉड। आमीन। हालेलुया। आमीन। कर आराधना करते हैं समय। थैंक यू जीसस। धन्यवाद देते हैं परमेश्वर इस समय के लिए हम इकट्ठा हुए हैं तेरी आराधना करने। हालेलुया। थैंक यू जीसस। थैंक यू लॉर्ड। दिल की गहराई से, मन की सच्चाई से, दिल की गहराई से, मन की सच्चाई से, यीशु तुझे चाहो हर दम। आप कहो, यीशु तुझे चाहो। दिल की गहराई से, sing it. Excuse me. और एक बार, दिल की गहराई से। शाम और सुबह मैं गाता रहूं, जो भी किया तूने मेरे लिए, घोर अंधकार से मैं गुजरूं भी तो चरवाहा है तू, क्यों डरूं मैं, पीछे ना हटूंगा कभी मैं, तू जो चाहेगा करूंगा मैं, ताको हमेशा तुझी को मैं, तेरे वचन से बढ़ूंगा मैं, जिंदगी भर मैं रहूं
छाया में प्रभु मेरे सारे सोते, तुझ में ही मैं पाता हूँ मेरी जिंदगी तेरी अमानत, तू ही मेरा पिता, मेरी चंगाई तेरे लहू से योग्य तू है खुदा। आइए आराधना करें। मेरी स्तुति को तेरे चरणों में इत्र के समान उंडेलूंगा मैं, इत्र के समान उंडेलूंगा मैं, ताकू तुझी को मैं हर पल तेरे वचन से बढ़ूंगा मैं, ताकू तुझी को मैं हर पल तेरे वचन से बढ़ूंगा मैं, जिंदगी भर मैं रहूं तेरी छाया में प्रभु मेरे सारे सोते, तुझ में ही मैं पाता हूँ थैंक यू जीसस। धन्यवाद परमेश्वर, तू ही मेरा सोता है परमेश्वर, तू ही मेरी आशीर्वाद का सोता है। धन्यवाद देता हूँ, तेरी स्तुति करता हूँ, तेरी महिमा करता हूँ, तेरी प्रशंसा करता हूँ, तू योग्य है। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, हालेलुया, थैंक यू जीसस, हालेलुया। आमीन। परमेश्वर की उपस्थिति यहाँ पर है। जैसे आप देख रहे हैं वीडियो भी, आमीन, इसे शेयर करते रहिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, हालेलुया, प्रेज यू जीसस। धन्यवाद देते हैं परमेश्वर, थैंक यू लॉर्ड। अपने आंखों को बंद करें और धन्यवाद दें इस परमेश्वर को आज के दिन के लिए। आमीन। गीत गाए हमारे साथ। सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो न कभी, सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो न कभी। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा। सियोन के सफर में मेरे मन व्याकुल हो न कभी, सियोन के सफर में मेरे मन व्याकुल हो न कभी। सब मिलके अब किसी बात की मुझे कोई चिंता डर नहीं, जीवन की रोटी दे के वो चला न कुशल से मुझे। अब किसी बात की मुझे कोई चिंता डर नहीं, जीवन की रोटी दे के वो चला न कुशल से मुझे। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु,
याकूब का प्रभु मेरे साथ है सदा। सिय्योन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी। सिय्योन के परमेश्वर हालेलुया। ईमान, मुझे यकीन है कि आप आशीर्वादित हो। जैसे आप देख रहे हो, इस वीडियो को जरूर शेयर कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए। वचन का समय प्रार्थना करके शुरुआत करेंगे। ईमान, प्रेज़ गॉड। हेलो, प्रभूची स्तुती असो। is it clear? It's falling. Okay, praise the Lord. प्रभूची स्तुती असो। So, how are you all? तुम्ही सर्व कसे आहात? Okay, today I'll be speaking to a special message आज मी तुमच्याशी एक विशेष संदेश बोलणार which आहे, is very important. जी खूप महत्त्वाची आहे. You know, what time are we in? आम्ही आता कुठल्या वेळेत आहे? You know, the Bible has to be rightly divided आणि पवित्र शास्त्राला आपण बरोबर दुभागले or पाहिजे separated. किंवा वेगळं केले पाहिजे. That's very important. ही खूप महत्त्वाची आहे. The division is between grace and works, or grace and law. आणि जी विभाजन आहे ते कृपा आणि कार्यामध्ये आहे आणि कृपा आणि नियमशास्त्रामध्ये आहे. So, it's very important we must know this. म्हणून ही खूप महत्त्वाची आहे की आम्ही हे जाणलं पाहिजे. Otherwise, we'll be confused. नाहीतर तुम्ही गोंधळात पडू शकत You know, आहे. there's the gospel of Peter and there's the gospel of Paul. एक पेत्राची सुवार्ता आहे आणि एक पौलाची देखील सुवार्ता I'll आहे. also teach you about these two gospels next time, आणि ह्या दोन सुवार्तेविषयी मी पुढच्या वेळेस तुम्हाला so शिकवणार you'll आहे, understand better. जेणेकरून तुम्हाला उत्तम कळेल. Okay, now this is a very important topic. आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे It may take 1 or 2 parts more, आणि एक किंवा दोन भाग अजून लागेल, but this is very important. पण ही खूप महत्त्वाची आहे. You know, today I'll be speaking to you about the new time we are living in, आणि आज मी तुम्हाला नवीन वेळेत जिथे आम्ही राहत आहे त्याविषयी बोलणार which आहे. has never happened before. आणि जी आधी कधी झाली Now, नव्हती, this is very important. ही खूप महत्त्वाची See, if आहे. we don't know something, you cannot enter into that. आणि जर तुम्हाला काय माहिती नाही तर त्याच्यात तुम्ही प्रवेश करू शकत नाही. You know, when you know, जेव्हा तुम्हाला माहिती आहे that gives you faith, ही गोष्टी तुम्हाला विश्वास because देतो. knowledge gives you faith, कारण ज्ञानच तुम्हाला or विश्वास the देते. right knowledge gives you the right faith. आणि योग्य ज्ञान तुम्हाला योग्य विश्वास And देते. then we enter into that information, आणि मग आम्ही त्या माहितीमध्ये प्रवेश करतो, because the entry is by faith. कारण आपला प्रवेश विश्वासाने So आहे. that's why we must get the right message. म्हणून आपण योग्य संदेश मिळवून घेतले So पाहिजे. now I'll be speaking to you about the new time we are living in. आणि आता नवीन काळात जे आम्ही राहत आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला बोलणार If आहे. you go on the net, जर तुम्ही नेटवर you know, गेले you'll see many are speaking about the last days, आणि तुम्ही पाहणार की अनेक लोक शेवटच्या दिवसांविषयी बोलत about आहेत the doom and gloom, आणि उदासाच्या आणि विनाशाचा संदेश देत आहे you know, and the perilous times. आणि धोकादायक वेळेविषयी बोलत आहे. You know, you must know the future events आणि तुम्हाला भविष्याची जी घटना आहे ती माहिती पडली पाहिजे and also the now event. आणि आताची जी घटना आहे ते देखील कळले पाहिजे. Don't live the future events now. भविष्याची घटना आता जगू नका Neither push the now for the future. आणि आताची जी वेळ आहे भविष्यासाठी ढकलू नका. Amen. Amen. So know the times and seasons we are living in. आणि जी वेळ आणि ऋतूमध्ये आम्ही राहत आहे ते जाणून घ्या. Now this is very important. ही खूप महत्वाची आहे. So, you know,
Are we living in the last days? आम्ही शेवटच्या काळात राहत आहे का? You'll find so many messages आणि तुम्हाला खूप संदेश दिसणार about the last days. शेवटच्या दिवसांविषयी. Is this the tribulation? आणि ही काय संकट काळ Are we आहे? living in? Are we in the tribulation? आम्ही संकट काळमध्ये आहे का? Are we close to the rapture? आम्ही स्वर्गरोहणाच्या जवळ आहे का? Some are speaking of the perilous times. आणि काय धोकादायक वेळाविषयी बोलत आहे? Some are even speaking of the Antichrist. आणि काय लोक ख्रिस्त विरोधकाविषयी बोलत आहे? Some are saying that God is judging the church. आणि काय लोक म्हणत आहे प्रभू मंडलीवर न्याय करत आहे. There's so much confusion there. आता तिथे खूप गोंधळ आहे. So we must know where we are in God's timeline. म्हणून आपल्याला कळले पाहिजे की देवाच्या कालावधीमध्ये आम्ही कुठे आहोत. Otherwise, you will not live what God wants you to live for this time. नाहीतर जसं प्रभूची इच्छा आहे की तुम्ही ह्या वेळेत जगले पाहिजे तसं तुम्ही जगणार नाही. So this is very important. ही खूप महत्वाची आहे. You know, I have seen आणि मी पाहिले आहे that the moment some crisis, some tragedies happen, आणि ज्या क्षणी काय संकट काळ होतो, काय दुर्घटना होतो, believers or the leaders of the body of Christ just go to the last book of the Bible. आणि जे विश्वासू आहे, ख्रिस्ताचे जे शरीर आहे, पवित्र शास्त्राच्या शेवटच्या पुस्तकामध्ये जातात And interpret as nowadays. आणि ते असं अनुवाद करत आहे की ते दिवस आताचे दिवस आहे. It's not wrong to preach about the future events, आणि भविष्याची घटनाविषयी प्रचार करणे काय चुकीची but गोष्टी नाही. preaching as if it's going to happen now पण असं प्रचार करणे की ती गोष्टी आता घडणार आहे will confuse the believers, the body of Christ. आणि ते ख्रिस्ताच्या शरीराला विश्वासू लोकांना गोंधळात पाडू शकत आहे. You know, they bring in the end times, आणि ते शेवटच्या काळ घेऊन येत the आहे perilous times. आणि धोकादायक वेळ घेऊन येत आहे. It is good to teach and learn, आणि शिक्षण घेणे आणि शिकणे ही चांगली गोष्ट but आहे. you must know the believers. पण विश्वासू लोकांनी तुम्ही समजले पाहिजे. Otherwise, they will start living the future event now नाहीतर जी भविष्याची घटना आहे तुम्ही आता जगायला सुरू करणार and stop living the now times. आणि आताची जी वेळ आहे तुम्ही ते जगण्याचे थांबवणार. So it's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. There are future events आणि भविष्याची घटना that's आहे going to happen, ती जी घडणार आहे. but don't live the future events now. पण भविष्याची घटना आता जगू नका. No, these days are great days. आणि हे जे दिवस आहे महान दिवस आहे. So we need to interpret the Bible in a right way. म्हणून आपण पवित्र शास्त्राला योग्य रीतीने अनुवाद केला पाहिजे. You know, I'm seeing at this time, आणि ह्या वेळेमध्ये मी पाहत आहे due to this what do you call quarantine, आणि आपलं जे confinement. विलगीकरण आहे, आपल्याला एकांतात राहण्यासाठी बोलले आहे you म्हणून. know, I'm happy that many believers are coming on the forefront and preaching the word. आणि मला खूप आनंद वाटत आहे की अनेक विश्वासू ऑनलाईन वर येत आहे आणि संदेशाचा प्रचार करत आहे. But you need to avoid prophetic kind of messages पण जे संदेशवाणीचे जे संदेश आहेत ते तुम्ही नाही दिले पाहिजे. of the future events. आणि भविष्याची घटनांची जी संदेश आहे ते तुम्ही नाही दिले पाहिजे. You can preach the message of salvation, आणि तुम्ही तारणाच्या संदेशाचा the प्रचार message करू of healing, आरोग्याचे the message संदेश, of grace. कृपेचे संदेश You know, तुम्ही these प्रचार kind करू of शकता. wonderful messages every believer can preach आणि अशा प्रकारचे सुंदर संदेश प्रत्येक विश्वासू and प्रचार करू must शकतो preach. आणि त्यांनी प्रचार केलाच But पाहिजे. don't go into personal prophecies. पण वैयक्तिक संदेशवाणीमध्ये जाऊ नका. We need to take care of that area. आणि त्या भागेची आम्ही काळजी घेतलं पाहिजे. You know, many enter into this personal kind of prophecies to make a platform for themselves. आणि अनेक लोक वैयक्तिक भविष्यवाणीच्या मंचामध्ये प्रवेश करत आहेत जेणेकरून ते स्वतःसाठी एक जागा तयार Because केली पाहिजे. people know that when someone starts giving personal prophecies, many will come to them. कारण लोकांना माहिती जर कोणी वैयक्तिक संदेशवाणी द्यायला सुरू करत आहे तेव्हा त्यांच्याकडे अनेक लोक सामील होणार. And most of them are immature Christians. आणि अनेक लोक अप्रौढ ख्रिस्ती आहेत. They don't know the word of God. त्यांना देवाचे वचन So माहिती नाही. they just want the man of God to say something about them. आणि त्यांना फक्त पाहिजे की देवाचे सेवकांनी त्यांच्याविषयी काय बोलले पाहिजे. They'll never go to the word. ते कधीच वचनाकडे They जाणार want नाही. something personal prophecy for them. आणि त्यांना कुठला तरी वैयक्तिक संदेशवाणी स्वतःसाठी हवी Even if असते. the man of God takes from the word of God जरी सेवक देवाच्या वचनातून घेतो and says, आणि बोलतो the Lord says, की प्रभू म्हणत आहे I love you. मी तुमच्यावर प्रीती I will करतो. never leave मी you तुम्हाला कधी nor सोडणार नाही. forsake you. तुमचा त्याग कधी And they become so happy. आणि आपण खूपच आनंदित होतो. And they become so happy. आणि ते इतकं आनंदित होतात. They say, oh, God spoke to me. आणि ते बोलतात की देव माझ्याशी बोलले. But it's already in the Bible. पण ही गोष्टी आधीच पवित्र They शास्त्रामध्ये don't take the Bible personally. आणि ते शास्त्राला वैयक्तिक रित्या घेत नाही.
that God is speaking to them. की देव त्यांच्याशी बोलत आहे They want someone to speak the same what God has spoken from the word. आणि त्यांना असे पाहिजे की the दुसऱ्या word. व्यक्तीने तसंच बोलले पाहिजे जे देवाने शब्दामध्ये सांगितले That's why many people run for these personal prophecies. म्हणून अनेक लोक असं वैयक्तिक संदेशवाणीसाठी And धावत many आहेत. are building up platforms using the personal prophecies अनेक लोक मंच तयार करत आहे वैयक्तिक संदेशवाणीचा उपयोग for करून oneself. आणि एकासाठी You know, it is Him. It is Jesus. आणि तो येशू आहे It is for Him. आणि त्याच्यासाठी आहे It is to Him, आणि त्याच्याकडे आहे not us. आपल्यासाठी नाही Amen. आमेन. You don't have to try to become great. आणि तुम्हाला महान होण्यासाठी रडायची गरज For नाही this is a new time पण ही नवीन वेळ आहे where God, by His grace, will make every one of His children great. जिथे प्रभू त्याच्या कृपेने प्रत्येक त्याच्या लेकरूंना महान करणार आहे Amen. आमेन. You don't have to do. आणि तुम्हाला करायची गरज नाही He will lift you up, आणि देवच तुम्हाला उंच and करणार no one can put you down. आणि कुणी तुम्हाला खाली पाडू शकत नाही So leave some of the prophecies, these kind of prophecies to the prophets आणि अशा प्रकारची जी संदेशवाणी आहे संदेशांच्या हाती द्या who are really called to discern the times that we are living in. आणि असं संदेश त्यांना खरोखर बोलवण्यात आले आहे ज्या काळामध्ये आम्ही राहत आहे त्याच्याविषयी बोलायला But we need to be careful because there are many prophets rising up today. पण आम्ही खूप जपले पाहिजे कारण असे अनेक संदेश ते उठत आहे And the prophets also should be very careful that they don't use such platforms आणि संदेशांनी देखील खूप जपले पाहिजे की त्यांनी अशा प्रकारच्या मंचाचा उपयोग to नाही केला bring पाहिजे in fear of future events जेणेकरून ते भीती किंवा भविष्याची घटना नाही सांगितले which पाहिजे the church will not go through. आणि जी मंडळी जाणारच नाही या गोष्टीतून Amen. आमेन. Unnecessarily, that's why I always tell our family, म्हणून मी नेहमी माझ्या कुटुंबाला सांगतो we need the prophets of grace. आम्हाला कृपेचा संदेश पाहिजे So they'll not bring in that fear. म्हणून जेणेकरून ते भीती घेऊन येणार नाही If believers, there are many believers who are not so mature. आणि असं अनेक विश्वासू आहेत जे प्रौढ नाही And so hearing these kind of tribulation messages अशा प्रकारचे संकटकाळचे संदेश ऐकून or, judgmental आणि messages, न्यायाचे संदेश ऐकून fearful messages, भयभीत संदेश they have ऐकून already started to live the tribulation days now. आणि ते संकटकाळाचे दिवस आताच जगायला सुरू केले आहे Instead of living the greater days now आणि महान दिवस जगण्याच्या ऐवजी आता that we are in. ज्या वेळेत आम्ही आता आहे Amen. आमेन. Even, look at this rapture. आणि स्वर्गग्रहणाकडे बघा Paul spoke even that time. आणि पौलाने त्यावेळेस देखील And सांगितले even that time people were waiting. आणि त्यावेळेस देखील लोक वाट पाहत होते Even Paul was waiting. आणि पॉल देखील वाट I'll पाहत show you from the scriptures. आणि तुम्हाला शास्त्रामधून दाखवणार आहे So we need to be very careful. We need to rightly divide the word of truth. म्हणून आपण सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले For पाहिजे generations, आणि पिढींपासून we believers have heard आम्ही विश्वासू ऐकले and आहे even promoted thousands of doom and gloom messages. आणि अनेक आणि हजारो उदासाचे आणि विनाशाचे संदेश आम्ही समृद्ध केले आहे God's wrath, की देवाच्या God's कोपाविषयी judgment देवाच्या न्यायाविषयी being poured out आणि ती ओतले जात on आहे the governments, आणि सरकारावर on the world. आणि जगावर But these things have not happened. पण ही गोष्टी अजून घडली नाही Except it has happened in their own minds, आणि ही फक्त त्यांच्या मनात घडलेली आहे where the devil has been having a good time laughing at them. आणि शैतान चांगला वेळ घालवत आहे त्यांच्यावर हसून Because that is what the devil wants. आणि असं शैतानाला He पाहिजे wants the body of Christ to be afraid. आणि त्याची इच्छा आहे की ख्रिस्ताचे शरीर आणि भीतीत He राहिले wants to पाहिजे show that God is judging them. आणि त्यांना शैतानाला दाखवायचं की देव त्यांच्यावर न्याय See, करत आहे Jesus took all our judgment. आणि येशूने आपले सर्व न्याय घेतले Amen. आमेन. Why will God judge us again? आणि प्रभू परत आमच्या न्याय का So करणार don't be confused. म्हणून गोंधळात पडू नका Even the secular world आणि हे जे जग आहे नैसर्गिक is not making plans for everything to end so suddenly. आणि ते योजना करत नाही की प्रत्येक गोष्टीचा शेवट इतका अचानक झाले पाहिजे They are म्हणून. making plans for the future. आणि ते भविष्यासाठी योजना बनवत आहे But we Christians are just thinking that we'll just run away, escape. पण आम्ही ख्रिस्ती लोक विचार करत आहे की कसा आम्ही स्वतःचा बचाव केला पाहिजे When you speak such messages, जेव्हा तुम्ही असा संदेश बोलता believers will stop preparing, मग विश्वासू लोक or even तयारी करण्याचे बंद करणार making plans. किंवा ते योजना करायच्या देखील बंद करणार Some of them will stop working. आणि काही लोक काम करायचेच बंद करणार It had happened before. आणि अशी झाली होती आधी. Someone prophesied the Lord is coming now. आणि कुणीतरी भविष्यवाणी केली की प्रभू आताच येत आहे So some people stop going to work. म्हणून काही लोक नोकरीवर जाण्याच्या बंद केले See, what a confusion.
आणि किती गोंधळ. That's what the secular world think that Christians are a little crazy. म्हणून नैसर्गिक जगाला वाटत आहे की ख्रिस्ती लोक थोडे वेडे आहे. We must be very careful. आपण खूप जपले पाहिजे. There are so many on the internet today. आणि आज अनेक लोक इंटरनेटवर आहे. What all they are saying. आणि काय काय ते बोलत आहे. One moment we are talking about the world ending. आणि एक क्षणामध्ये आपण बोलत आहे की जगाचा अंत होत आहे and escaping into the rapture. आणि आम्ही स्वर्गगृहाद्वारे बचाव करणार And the आहे. next moment we are saying आणि दुसऱ्या क्षणी आपण म्हणत आहे the wealth of the wicked is coming to the saints. आणि दुष्ट लोकांचे धन संत लोकांकडे येत आहे. The Lord is the answer to our problems. आणि प्रभू आपल्या समस्यासाठी उत्तर आहे. We are so confused. आपण इतकं गोंधळात आहे. If we are living now, आणि जर आम्ही आता जात आहे then when will that wealth of the sinners come to the saints? मग पापी लोकांचे धन संत लोकांकडे कधी येणार. There are so many events that has to take place. आणि अजून खूप घटना घडायची आहे. The Christians are looking for the rapture as an escape route to run away. ख्रिस्ती लोक स्वर्गगृहाच्या वाट बघत आहे एक बचावाचा मार्ग म्हणून जेणेकरून ते इथून पळून जाऊ Like शकतात. a victim आणि एक भक्षयसारखं that we cannot face the tribulation. We cannot face the what do you call the darkness that is coming. आणि जी संकटकाल जी अंधकार येत आहे त्याचा सामना आम्ही करू शकत नाही We are म्हणून victims. आम्ही भक्ष्य आहे शिकारी आहे. Lord, take us away. प्रभू आम्हाला घेऊन We जा. cannot face this. आम्ही ह्या गोष्टीचा सामना This, करू शकतो. Satan is laughing. आणि शैतान हसत आहे. Is the Lord coming for the triumphant church? आणि प्रभू विजयशाली मंडळीसाठी येत A आहे victorious church? आणि जयवंत मंडळीसाठी Or येत a आहे church that is like a coward wanting to run away? किंवा प्रभू अशा मंडळीसाठी येत आहे जो एक भेकडासारखा आहे ज्याला पळून We जायचं आहे. forget who we are. आम्ही विसरून जातो की आम्ही कोण आहे. God in us is greater. देव जो आमच्यात आहे तो श्रेष्ठ आहे. Amen. Amen. So we must know what time is this. म्हणून आपण हे जाणून घेतले पाहिजे की ही काळ कुठली आहे. Whenever there's a problem, जेव्हाही समस्या असतो the leaders go to the last book. आणि जे पुढारी आहे शेवटच्या पुस्तकात Or जातात. Matthew 24. किंवा मत्ते 24 And even lay believers. आणि सामान्य विश्वासू देखील And poor, the immature Christians, आणि अप्रौढ जे ख्रिस्ती आहे they're full of fear. ते पूर्ण भीतीने भरले जातात. That means all these years, centuries, the devil did his work of darkness. त्याच्या अर्थ आहे की एवढं शताब्दीपासून शैतानाने आपल्या अंधकाराचं काम He केलं showed himself who he is. आणि त्यांनी दाखवलं की स्वतः कोण आहे. And God has no time to show who he is through his church. आणि देवाकडे आता वेळच नाही की तो कोण आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या मंडळीद्वारे. This is wrong kind of messages. आणि ही चुकी प्रकारचा संदेश आहे. There's another time in the word आणि एक दुसरा काळ आहे where वचनामध्ये it speaks about perilous times, जिथे धोकादायक वेळेविषयी बोलत आहे earthquakes आणि in भूमिकंप diverse places, आणि वेगवेगळ्या ठिकाणी and all भूमिकंप the stuff that will happen. आणि इतर सर्व गोष्टी जे होणार आहे. This is not that time. आणि ती आता ही वेळ नाही This is a different time. आणि ही वेगळी वेळ We आहे. are not in those future events yet. आम्ही अजूनही त्या भविष्याच्या घटनामध्ये There नाही. are many things that has to take place. अजून खूप गोष्टी घडायची आहे. Amen. आमेन. Many leaders and pastors अनेक जे लीडर्स आहे पाळक are आहे speaking of perilous times, ते धोकादायक वेळेविषयी बोलत last days, शेवटच्या दिवसांविषयी doom बोलत and gloom days, उदास व विनाशाचे putting so दिवस much fear, आणि इतकं भीती घालत आहे. condemnation, दंडाज्ञा judgment न्याय in the body of Christ's heart. ख्रिस्ताच्या शरीराच्या हृदयामध्ये. What they say may be in the Bible. आणि ते जे बोलत आहे ते शास्त्रात असेल Yeah, it is from the आणि Bible ती शास्त्रामधूनच आहे or the last book of the Bible. किंवा शास्त्राच्या शेवटच्या But पुस्तकामधून they आहे. have missed the time and season for such events. पण त्यांनी जे वेळ व ऋतू आहे ते गमावले आहे ह्या Now, घटनांसाठी. let me tell you something. आता मी तुम्हाला काय सांगतो. Now, if we bring in the rapture, जर आता तुम्ही स्वर्गग्रहण आणले rapture, the Bible says, will come like a thief. आणि शास्त्र म्हणत आहे जी स्वर्गग्रहण आहे चोरासारखं येणार, Suddenly, अचानक येणार, अकस्मात येणार. now, I know you need to prepare. मला माहिती आहे तुम्ही But तयारी you केली, cannot open your eyes and look up when the rapture is coming. पण तुम्ही आपले डोळे वर करून बोलू शकत नाही की कधी स्वर्गग्रहण येत आहे. If that is the case, जर अशी स्थिती आहे what if the rapture happens in the night? आणि काय होणार जर स्वर्गग्रहण रात्री झाले. Then you have to stop sleeping in the night. मग तुम्ही रात्री झोपण्याचे देखील बंद केले Stop पाहिजे. sleeping because you'll miss the rapture. आणि तुम्ही झोपण्याचे बंद केले पाहिजे आणि ते तुम्ही स्वर्गग्रहण गमावणार. Hello, saints. संतानो, Don't sleep in the night. आणि रात्री झोपू नका. मग If you are sleeping, जर तुम्ही झोपी the गेले rapture may happen. आणि स्वर्गग्रहण You'll होणार not even know. आणि तुम्हाला कळणार देखील Because नाही. those who open
open their eyes and looking will be carried away. कारण जे लोक आपले डोळे उघडे केले आहे आणि वर बघत आहेत ते उचलले जाणार. Whether you're sleeping or awake, तुम्ही झोपी गेले आहे किंवा जागृत आहात, when the Lord comes, जेव्हा प्रभू येणार He will take you. You will go up. आणि तुम्ही वर तर जाणारच. Amen. आमेन. Next time I'll teach you about the rapture. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला स्वर्गग्रहणाविषयी शिकवणार Exactly how it will happen. आणि खरोखर कसं होणार आहे. Amen. आमेन. It will happen suddenly. आणि स्वर्गग्रहण अचानक होणार. Even if you're sleeping, जरी तुम्ही झोपी गेले आहे, you'll be taken up. तुम्ही वर घेतले जाणार. And what is the qualification? आणि त्याच्यासाठी गुण काय आहे. Okay, I'll teach you that next time when I teach about the rapture. आणि स्वर्गग्रहणाविषयी जेव्हा मी तुम्हाला शिकवणार त्यावेळेस मी तुम्हाला बोलणार. So whether you sleep or awake, when the rapture happens, it will happen. तुम्ही झोपी आहात किंवा जागृत आहात, स्वर्गग्रहण होणार ती होणारच. Believers will be caught up. आणि विश्वासू लोक वर घेतले जाणार. Amen. आमेन. Okay, let us go a little further now. आपण पुढे जाऊया. So, this is the time everyone goes to the last book. आणि ही अशी वेळ आहे जिथे सर्व लोक शेवटच्या पुस्तकाकडे वळतात. What they're teaching is right, आणि जे ते शिकवतात ते बरोबर आहे. but they have missed the time and season पण त्यांनी जी वेळ व ऋतू आहे ते गमावले आहे. of such events. अशी घटनांची. They are misinterpreting the time. आणि ते वेळेच्या चुकीचा अनुवाद करत आहे. God has a timeline in heaven आणि देवाकडे एक कालावधी वेळ आहे and स्वर्गामध्ये. goes by His time, not ours or the devil's. आणि तो त्याच्या वेळेने जात आहे की आपल्या किंवा शैतानाच्या वेळेनुसार चालत नाही. Let me tell you, तुम्हाला the सांगतो. doom and gloom is the devil's plan. आणि उदास व विनाशाची जी संदेश आहे ही शैतानाची योजना आहे. It is not the time for God's wrath on this earth now. आणि देवाच्या क्रोधाची वेळ पृथ्वीवर आता नाही. Amen. आमेन. See, many are not preparing to occupy, as Jesus said, occupy till I come. आणि येशूने सांगितले तोपर्यंत तुम्ही कब्जा करा, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत. I'll teach you what is this meaning of occupy. आणि तुम्ही मालकीच्या व्हा म्हणजे कब्जा करा ह्याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला सांगणार. Many are waiting to escape आणि अनेक लोक बचाव करण्याची वाट बघत आहे by the way of the rapture. स्वर्गग्रहणाच्या मार्गाद्वारे. No one knows the day of the rapture. आणि कुणालाही स्वर्गग्रहणाचे दिवस किंवा तारीख माहिती. Neither will our Father reveal this day. आणि आपला देव पिता हा जो तारीख किंवा दिवस आपल्याला प्रगट देखील God करणार. has kept this as sudden events आणि देवाने ही जी घटना आहे अकस्मात घटना म्हणून ठेवलेली to आहे prepare us आपली तयारी that करण्यासाठी. we live every day of our lives before God. जेणेकरून आम्ही आपलं रोजचे जीवन देवापुढे जगू. Amen. आमेन. So God will not reveal the day of the rapture at all. म्हणून देव स्वर्गग्रहणाचा दिवस कधीच प्रगट करणार नाही. So don't prophesy or don't wait for such prophecies. म्हणून तुम्ही संदेशवाणी देऊ नका आणि असे संदेशवाणीची देखील वाट बघू Satan नका. had enough of his short time of darkness आणि शैतानाने आपल्या अंधकाराची खूप बडाई केली and आहे. you want to escape, आणि तुम्हाला आता इथून निघून जायची showing इच्छा आहे. that the Satan has won. आणि हे दाखवण्यासाठी की शैतान जिंकला आहे. No, नाही. this is the short time of our God, आणि ही आपली देवाची बडाई करण्याची where वेळ our आहे. Father will manifest जिथे आपले देव पिता प्रगट होणार who He is तो कोण आहे म्हणून. through the sons and daughters of God. आणि देवाचे पुत्र व कन्यांद्वारे He will show the world तो जगाला who दाखवणार He is. देव कोण आहे Till म्हणून. now the devil was showing off. आणि आतापर्यंत शैतान बडाई करत Now it's होता. the time of our God to show off. आता आपली देवाची वेळ आहे बडाई दाखवण्यासाठी. Amen. Amen. Now many will say, does God show off? आणि देव काय बडाई मारतो का. I will show you from the आणि Bible. मी तुम्हाला शास्त्रामधून दाखवणार. He had a show off scene many times. आणि अनेकदा त्यांनी बडाई केली होती. I'll show you from the scriptures. आणि मी तुम्हाला शास्त्रामधून वचनातून Because दाखवणार. if I go there, it will take a long time. कारण जर मी तिथे गेलो तर खूप वेळ So लागेल. regardless of what you feel or see or hear, आणि जे काय तुम्हाला वाटत आहे तुम्ही जे काय बघत आहे जे तुम्ही ऐकत आहे trust the character of the one who is in charge of everything. आणि त्या व्यक्तीच्या चरित्रावर भरोसा करा ज्याच्या नियंत्रणाखाली सर्व गोष्टी आहेत. Everything you need is available in Christ आणि प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला पाहिजे ती ख्रिस्तामध्ये उपलब्ध आहे. because of what He has done for us. आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे This त्याच्यामुळे. morning as I was praising God, आणि ह्या सकाळी जसं मी प्रभूची स्तुती करत होतो I was filled with tears. आणि मी अश्रूने I भरून said, गेले. God did not send someone to die for us. आणि मी सांगितलं देवाने असंही कोणाला पाठवलं नाही आपल्यासाठी मरायला. He Himself came. आणि देव स्वतः आले. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. He could have sent someone, आणि देव कुणालाही पाठवले असते. but being God, पण देव असून He said, I will die for them, आणि देवाने सांगितलं मी त्यांच्यासाठी मरण पावणार that they may live.
जेणेकरून तुम्ही जगेल. Look at this God. आणि ह्या देवाकडे बघा. Amen. आमेन. He's the creator. तो निर्माण करता आहे. The creator. निर्माण करता आहे. Everything is created by him. आणि प्रत्येक गोष्टीची निर्मिती त्यांनी केली आहे. And this God could have sent any creation. आणि हा जो देव आहे कुठलाही निर्मितीला पाठवू शकत होता. But he himself personally came for us. पण देव स्वतः वैयक्तिकरित्या आपल्यासाठी आले. And he died for us. आणि आपल्यासाठी मरण पावला. That shows how much he loves you. आणि हे दाखवत आहे की देव किती आपल्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. So this is the showtime of our God. म्हणून ही आपल्या देवाची बडाई दाखवण्याची वेळ आहे. Amen. This is the new move that God is bringing on this earth. आणि ही नवीन हालचाल प्रभू ह्या पृथ्वीवर आता आणत आहे. Where we're going to reign and rule. जिथे तुम्ही सत्ता व राज्य Let करणार me आहे. tell you, this is the last great move of God. आणि मी तुम्हाला सांगतो हा देवाच्या शेवटच्या महान हालचाल आहे. You know, many of us have been praying for revival. अनेक लोक संजीवनासाठी प्रार्थना More करत than होते. thousands of years, people are आणि praying. हजारो वर्षापासून लोक प्रार्थना करत You know, आहेत. we use that scripture, our Lord's Prayer. आपण आपल्या प्रभूची प्रार्थनाचा उपयोग करतो. Your kingdom come, तुझे राज्य येऊ your दे, will be done. तुझी इच्छा होऊ दे. You know, we prayed for revival. आपण संजीवनासाठी प्रार्थना Now करतो. we have a surprise. आता आपल्याकडे एक आश्चर्य आहे. Now, not revival. आता संजीवन नाही. It's called God's habitation. आणि याला सांगितलं आहे की देवाच्या निवासस्थान. Amen. Amen. He is going to come and stay. आणि देव येऊन राहणार आहे. Revival comes and goes, संजीवन येतो आणि जातो. but a habitation never leaves. पण निवासस्थान कधी जात नाही. Amen. Amen. It's a habitation of heaven on this earth. आणि स्वर्गाची निवासस्थान आहे पृथ्वीवर. It's the last days movement of this Almighty God. आणि शेवटच्या दिवसाच्या हालचाल आहे ह्या परात्पर This देवाची. is God's plan, not man's or the devil's plan. आणि ही देवाची योजना आहे, मनुष्याची किंवा शैतानाची योजना नाही. After this message, I'll also speak to you about your spiritual authority. आणि ह्या संदेशानंतर मी तुम्हाला तुमच्या आत्मिक अधिकाराविषयी देखील That is बोलतो, yours. जी तुमची आहे. Many are not using it. अनेक लोक आपल्या अधिकाराचा उपयोग You करत have the नाही. power to rule. तुमच्याकडे सामर्थ्य आहे If you राज्य. have been born again जर तुमच्या नवीन जन्म झाले of आहे Jesus Christ, ख्रिस्ताद्वारे, येशू ख्रिस्ताद्वारे, then as his own child, मग त्याच्या स्वतःच्या you लेकरूद्वारे have been given spiritual power तुम्हाला आत्मिक सामर्थ्य देण्यात and आले spiritual authority आणि आत्मिक अधिकार to देण्यात आले. rule over darkness अंधकारावर राज्य and करण्यासाठी all the demonic आणि principalities. सर्व शैतानिक सत्तांवर. Many have not used it. अनेक लोकांनी ह्याचा उपयोग केला. Use it. त्याचा उपयोग I करा will teach you how to use आणि it, तुम्हाला शिकवणार कसं त्याचा उपयोग केला पाहिजे how to say in the morning, आणि कसं सकाळी म्हटले how पाहिजे you're going to take command of this day. आणि तुम्ही ह्या दिवसाच्या कसा आज्ञा घेणारे If you, अधिकार if, घेणार. if you don't take this day for God, for yourself, जर तुम्ही हा दिवस स्वतःसाठी किंवा देवासाठी घेतला नाही then you leave it for the devil. मग तुम्ही हा दिवस शैतानाच्या हाती देतो. Don't leave your day for others, आणि तुमच्या जो दिवस आहे इतरांच्या हाती देऊ and नका. don't leave the day for the devil. आणि हा जो दिवस आहे शैतानाच्या हाती देऊ This is नका. the day the Lord has made. आणि हा दिवस प्रभूने बनवला आहे. You have right and authority, तुमच्याकडे अधिकार आहे, हक्क God आहे. given authority. देवाने दिलेला Now, अधिकार when you आहे. speak about right, be very careful, आणि जेव्हा आपण हक्काविषयी बोलतो खूप जपा. because some people speak in such a way कारण काय लोक अशा प्रकारे बोलतात that we have the right. की आपल्याकडे हक्क आहे. That is not the way. अशा प्रकारे नाही. By grace, God has given us that right आणि कृपेने देवाने आपल्याला तो अधिकार because of दिला. what Jesus did. येशू ख्रिस्ताने काय केलंय We त्याच्या didn't earn that right. आम्ही त्या हक्काची कमाई Now, केली. some speak about the right as if it is you have earned it. आणि काय लोक हक्काविषयी बोलत आहेत जसं त्यांनी They say, स्वतः त्याची it कमाई is your केली. right. आणि म्हणत आहे हे तुमचे अधिकार आहे, हक्क आहे. So, saints use the right म्हणून word सांगताना against God. तुम्ही हक्काच्या वचनाचा उपयोग करा देवाविरुद्ध. God, you must give me. आणि देवा तुम्ही मला दिले It's my right. आणि ही So, माझा अधिकार आहे. so we need to be very careful आपण on these खूप- kind of messages. अशा प्रकारच्या संदेशाविषयी आपण खूप जपलं You पाहिजे. cannot put God under obligation. आपण देवाला ऋणाखाली आणू शकत. Yes, God has given us the right. होय, देवाने आपल्याला अधिकार दिली आहे. Remember, पण लक्षात you ठेवा didn't earn it. तुम्ही त्याची कमाई केली नाही. It's a gift from God. आणि ही देवापासून एक देणगी आहे. Amen. आमेन. Okay, so you have the right. You must know this. आणि तुमच्याकडे अधिकार आहे, तुम्ही हे जाणून घेतले. Every day, what you must tell, I'll tell you in the आणि morning. दररोज तुम्ही सकाळी काय सांगितले How पाहिजे मी you need तुम्हाला to take the सांगणार. day for yourself. कसं तुम्ही तो दिवस स्वतःसाठी घेतला Amen. पाहिजे. Okay, आमेन. let's come back to the message. आपण संदेशाकडे So परत येऊ. don't expect any rapture to take place now म्हणून अपेक्षा करू नका की कुठलाही स्वर्गग्रहण आता होणार आहे. until there are several biblical prophecies that has to take place. जोपर्यंत खूपच शास्त्रीय जी संदेशवाणी आहे ती घडली पाहिजे तोपर्यंत स्वर्गग्रहण होणार नाही. Let me tell you something. तुम्हाला काय सांगतो You will learn. तुम्ही शिकणार. See, first, प्रथम for instance, for example, आणि उदाहरणासाठी the wealth of the wicked आणि दुष्ट लोकांची धन has to be given to the righteous. ते नीतिमान लोकांना दिले गेले पाहिजे. That is the saints. आणि ते आहे संत.
Has it happened? आणि ती घडली आहे का He आता? hasn't even done that. आणि ती झाली पण नाही आता. And we want to go away to heaven. आणि आम्हाला स्वर्गात जायची इच्छा आहे. This is God's plan. आणि ही देवाची योजना आहे. See, the moment we speak about prosperity, आणि ज्या क्षणी आपण समृद्धीविषयी बोलतो, suddenly believers will rise up. अचानक विश्वासू लोक उठणार. This is prosperity preachers. आणि हे समृद्धीचे प्रचारक आहे. And I have seen these are the people who are always struggling in the area of finance. आणि मी पाहिले अशा प्रकारचे लोक नेहमी आर्थिक भागामध्ये दुःख सोसत आहेत. Because they closed their heart. कारण ते आपले हृदय बंद केले आहे. They have connected their soul to poverty. आणि त्यांनी आपल्या जीवाला दारिद्र्याशी जुडले आहे. How much ever they pray for prosperity, आणि किती ते समृद्धीसाठी प्रार्थना केले it won't come. तरी त्यांच्याकडे समृद्धी येत I नाही. will tell you how to break all this. आणि मी तुम्हाला सांगणार हे सर्व कसं तुम्ही तोडले पाहिजे. If you don't believe, आणि जर तुम्ही विश्वास केले नाही, when prosperity comes, जेव्हा समृद्धी येणार, it will find your door closed. मग समृद्धीला असं दिसणार की तुमच्या दार बंद आहे. See, this is the accelerated period of time. आणि ही वेळेची खूप गतीने जाणारी वेळ आहे. God is not going to take years and years. आणि देव आता वर्षानुवर्ष घेणार नाही. Now things are going to move fast. आता जी गोष्टी आहेत तत्परतेने जाणार, Amen. लवकर जाणार. I gave the message on suddenlies. आणि अकस्मातवर मी तुम्हाला So संदेश दिले. now you need to keep believing. म्हणून आता तुम्ही विश्वास You केले know, last time I spoke about believing, आणि मागच्या वेळेस मी विश्वासाविषयी सांगितले. and one day I'll teach you about scriptures believing. आणि एक दिवस मी तुम्हाला वचन दाखवणार आहे विश्वासावर. Everything is based on believing. आणि प्रत्येक गोष्टी विश्वासावरच आधारित आहे. Amen. That's so important. आणि ती इतकं Even the महत्त्वाचं. rapture is about believing. आणि स्वर्गग्रहण देखील विश्वासाविषयीच And आहे. when I teach about rapture, आणि जेव्हा मी I will स्वर्गग्रहणाच्या show you. विषयी शिकवणार, मी तुम्हाला दाखवणार. only those who are believing फक्त जे विश्वास करत will आहेत be taken. ते वर उचलले जाणार. Amen. It's about believing. आणि हे फक्त विश्वासाने It's not by doing. आणि हे कार्याने नाही. If it was by doing, जर हे कार्य असते, then many will be left behind. मग अनेक लोक मागेच राहणार. I'll speak to you about the rapture. आणि मी तुम्हाला स्वर्गग्रहणाविषयी Okay, बोलणार. so what I'm saying is this. म्हणून मी तुमच्याशी काय बोलतो, You know, prosperity, the wealth of the sinner is not come to us. आणि पापी लोकांचे धन अजूनही आपल्याकडे आलेली नाही. If you don't believe in this, जर तुम्ही यावर विश्वास केला नाही, then prosperity will knock at the door and find a door closed. It will go to someone else. मग समृद्धी तुमच्या दारावर ठोकणार आणि त्याला दार बंद दिसणार आणि मग तो Because दुसरा कोणाकडे जाणार. prosperity comes by His grace. कारण उन्नती फक्त त्याच्या कृपेने 2 येतो. Corinthians 8:9 says, 2 Corinthians 8:9. "For you know the grace of our Lord कारण Jesus." तुम्हाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा माहिती आहे. See, this is speaking about grace. आणि ही कृपाविषयी बोलत आहे. Prosperity is not by your earning. आणि समृद्धी तुमच्या कमाईने You नाही. don't merit prosperity. आणि तुम्ही समृद्धीचे लायक नाही. It's by grace. आणि ही कृपेने आहे. For you know the grace of our Lord Jesus. कारण तुम्हाला आपल्या प्रभू येशूची कृपा That though माहिती He was rich, की जरी तो श्रीमंत होता according to heaven's standard, He was very आणि rich. स्वर्गाच्या पातळीनुसार तो खूपच धनवान For होता. your sake He became poor, आणि तुमच्यासाठी तो गरीब झाला, that you might be made rich जेणेकरून तुम्ही श्रीमंत होणार through His poverty. त्याच्या गरिबीद्वारे. Let me show you a mystery in आणि this. मी तुम्हाला इथे एक गुज दाखवतो. You'll be blessed. तुम्ही आशीर्वादित होणार. You know, in this passage, आणि ह्या there अध्यायामध्ये are 2 words rich, आणि इथे 2 शब्द आहे, श्रीमंत talking about the Lord Jesus, आणि प्रभू येशू विषयी and बोलत then आहे talking about us. आणि मग आपल्या विषयी बोलत आहे. If you check in the Greek word, जर तुम्ही हेलेनी शब्दकोशामध्ये पाहिले, both the word means wealthy, आणि दोन्ही जे शब्द आहेत ते आहेत धनवान. not about spiritual. आणि आत्मिक विषय नाही, It is about wealth. आणि ती धनाविषयी You know, संपत्ती the विषय. first word rich, आणि प्रथम जो शब्द आहे the धन, same word is used in Mark 12:41 also, आणि मार्क 12:41 मध्ये देखील सारखाच वचनाचा where उपयोग Jesus आहे. was sitting in the temple जिथे येशू मंदिरात बसला and he होता saw the people, the rich people, casting in money. आणि त्यांनी पाहिले की धनवान लोक पैसा घालत आहे. That same word is rich. आणि तो सारखाच शब्द इथे म्हटलाय धन. And the second word rich for us आणि दुसरा शब्द जो धन आपल्यासाठी, is the same word is used in 1 Timothy 6:9. आणि 1 तिमोथी 6:9 मध्ये त्यांनी सारखा शब्दाचा But उपयोग that will be rich. आणि ते जे श्रीमंत असेल. So, you know, both the words speak about wealth. आणि दोन्ही जे शब्द आहे धनाविषयी बोलत आहे, So, श्रीमंतीविषयी बोलत आहे. both Greek words used is for rich is wealth. आणि दोन्ही जे हेलेनी शब्द इथे उपयोग केले गेले आहे ती धनाविषयीच आहे, Material wealth. म्हणजे वास्तविक धन. So this is further proof म्हणून हे पुढचा एक पुरावा आहे that this verse is teaching की हा शब्द आपल्याला शिकवत आहे that the Lord Jesus has provided prosperity for us
in the cross, through the cross, by the way of the cross. की प्रभू येशूने समृद्धीचा मार्ग आपल्याला तयार केले आहे क्रूसाच्या मार्गाद्वारे, क्रूसाद्वारे. Now let me come to the mystery, आता मी रहस्याकडे येतो, which is very important. जी खूप महत्वाची आहे. Now listen to this very carefully. आणि ह्याला बारकाईने तुम्ही ऐका. In 2 Corinthians 8:9 I said, आणि 2 कोरिन्थिकरास 8:9 मध्ये सांगितलं. what did I say? आणि मी तुम्हाला काय सांगितलं? Jesus became poor, येशू गरीब झाला, that we through his poverty की आम्ही त्याच्या दरिद्रीद्वारे might be rich. आम्ही श्रीमंत होणार. Now listen to this word. आणि ह्या शब्दाकडे आहे. Wherever Holy Spirit has put the word be, आणि जिथे पवित्र आत्माने शब्द ठेवले आहे होणार, be means a state of existence. आणि होणार म्हणजे एक अस्तित्वाची एक स्थिती. You don't change. तुम्ही तिथून बदलत नाही. So I'll teach you later on about this word be. It's very, very important. आणि हे जे होणार आहे ही खूप महत्वाची आहे. I'll show you from one of 2 verses. आणि 1-2 वचन घेऊन मी सांगणार आहे. The be means आणि होणे म्हणजे the state of existence, means it will never become means less. आणि अस्तित्वाची जी जागा आहे आणि ती जी जागा आहे कधीच पुन्हा तिथे कमी पडणार नाही. That's the state of existence. Means riches is the state of existence. म्हणजे श्रीमंतीपणा आपल्या अस्तित्वाच्या एक स्थिती आहे. See, we must know we will need money आणि आपल्याला समजले पाहिजे आपल्याला पैसा to लागेल bring this new move of God, आणि देवाच्या नवीन हालचाल आणण्यासाठी, which has never happened before. जी कधीच आधी झाली नव्हती. What the Lord is going to do now आता जे प्रभू करणार आहे will shock the world. ती जगाला आश्चर्यचकित करणार And it will shake hell. आणि नरकाला हलवणार. Amen. आमेन. That is the first thing. आणि ही प्रथम गोष्टी आहे. Just keep in your mind about that be, which I will teach you next time. आणि हे तुमच्या मनात ठेवा, जे होणे आहे हे तुमच्या मनात तुम्ही ते शब्द ठेवा. Because I'll teach you be and take some verses and show you how powerful it is. आणि हे जे होणे शब्द आहे मी तुम्हाला इतर काय वचन घेऊन दाखवणार की किती सामर्थ्यशाली आहे. Let me give you one verse, because otherwise always say I want to speak and I forget to speak. आणि मी तुम्हाला अजून एक वचन देतो. In 3 John 1:2, आणि 3 योहान 1:2, Beloved, प्रियानो, I wish above all things माझी इच्छा आहे की सर्व गोष्टींच्या that वर thou may prosper की तुम्ही समृद्ध झाले पाहिजे and be in health. आणि तुम्हाला चांगलं सुस्थिती असावे. See, this be is the state of divine health. आणि हा जो असावे आहे ही दैवी आरोग्याची स्थिती आहे. That's what is going to happen. आणि हीच होणार आहे. You're not going to be sick and then healed, sick and healed. No. असं नाही की तुम्ही आजारी पडणार मग बरे होणार, परत आजारी Divine पडणार. healing will be the state of existence. आणि दैवी जे आरोग्य आहे तुमची अस्तित्वाचीच एक स्थिती असते. Amen. आमेन. Now look at this, 2 Corinthians 5:17. 2 कोरिन्थिकरास If 5:17. any man be in Christ, जर कुठलाही मनुष्य ख्रिस्तामध्ये आहे your state of existence is in Christ. आणि तुमच्या अस्तित्वाची जी भाग आहे, स्थिती आहे, ख्रिस्तामध्ये आहे. You don't come out and come in. No. आणि तुम्ही बाहेर जाऊन आत येत आहे ख्रिस्तामध्ये असं नाही. So next time remind me in your comment box. I'll teach you more deeper about this. आणि पुढच्या वेळेस तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये घाला हे होण्याविषयी किंवा असणे ह्याच्याविषयी मी तुम्हाला Because अधिक बोलणार many आहे. times I forget. कारण अनेकदा मी Okay, विसरते. let's come back. So first one I showed you, प्रथम मी तुम्हाला दाखवले the wealth is not yet come. आणि धन अजूनही आलेले नाही It is going to come suddenly. आणि ते अचानक येणार आहे. Some people will be, I don't want to say all this, but some people will be very rich. आणि मला सांगायचं नाही पण काय लोक खूपच धनवान Okay, होणार. okay. Now second, दुसरा, Christians have to be known for their love for one another. आणि ख्रिस्ती लोकांची ओळख अशी झाली पाहिजे की त्यांना एकमेकांसाठी खूप प्रीती आहे म्हणून. Has it happened? आणि अशी झाली आहे का? It's not happened yet. आणि अजूनही ती झालेली There नाही. are still fights, अजूनही misunderstandings, आणि काय लढाई होतं, denominational भांडण होतं, fights. गैरसमज आहे, गटांगटांमध्ये समस्या आहे, भांडण असते. There's still not unity in love. आणि तरी प्रीतीमध्ये अजूनही एकता झालेली नाही. We'll be known आम्ही ओळखले जाणार for our love for one another. एकमेकांसाठी जी आमची प्रीती आहे त्याच्याद्वारे आमची ओळख होणार. That has not happened. आणि ती अजूनही झालेली नाही It will happen. आणि ती होणार. The waves of glory of love will enter आणि कृपेच्या जी आणि प्रीतीची जी लाटा आहे आपल्यात प्रवेश करणार in the body of Christ. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये. And then, pastors will go to every church. मग जे पाळक आहे प्रत्येक मंडळीमध्ये No जाणार one will be pulling one another. आणि कुणी एकमेकांना ओढणार This is नाही. my soul, that is my soul. हा माझी आत्मा आहे, तो माझी आत्मा आहे. No. Nahi.
So that's why I said these have not happened. म्हणून मी सांगितले अजूनही झालेली नाही. I'll teach you more in depth about all these. आणि अधिक सविस्तर मध्ये मी तुम्हाला Since I शिकवणार have to have this is a message, is a long message. आणि हा संदेश खूप लांब आहे So I'm म्हणून showing you all this has not taken place. म्हणून तुम्हाला दाखवते ही गोष्टी अजून घडलेली नाही. Third, तिसरा, the knowledge of the glory of the Lord आणि जे प्रभूच्या महिमेची जी ज्ञान आहे has to be taken to the whole world. ते आम्ही पूर्ण जगापर्यंत पोहोचवले We पाहिजे. have not carried the knowledge of the glory of the Lord around the world. आणि प्रभूचे जे गौरवाची जी ज्ञान आहे आपण पूर्ण जगापर्यंत अजूनपर्यंत पोहोचवलेली नाही. Then, fourth one, मग चौथा, as I told you, जसं मी तुम्हाला सांगितले, we, the body of Christ, आम्ही जे ख्रिस्ताचे शरीर आहे have to start walking in divine health, आम्ही दैवी तब्येतीमध्ये चालायला सुरू केले पाहिजे. because that is what the Lord wants. आणि असंच देवाला पाहिजे, आम्हाला दैवी आरोग्य He असलं wants पाहिजे. the body of Christ त्याला पाहिजे की ख्रिस्ताचे शरीर, to be walking in divine health. त्याची इच्छा आहे की आम्ही दैवी आरोग्यामध्ये चालले पाहिजे. And I remember that word be. आणि तो जो शब्द आहे होणे, It हे will लक्षात be, it will ठेवा. be a state of existence. आणि ती अस्तित्वाची एक स्थिती So असेल. this is a great mystery. म्हणून हे एक महान रहस्य आहे And we need more revelation on this. आणि आम्हाला याच्यावर अधिक प्रकटीकरण So पाहिजे. this is not sick to be healed sick and healed sick and healed. No. असं नाही की आजारी पडणे बरे होणे, आजारी पडणे बरे होणे अशी स्थिती नाही. So wherever the Lord put that word be, म्हणून जिथे प्रभूने तो शब्द टाकला आहे it किंवा means झाले it will not change. म्हणजे तो बदलणार नाही. Amen. So we Amen. need to have more revelation on that. म्हणून आम्हाला त्याच्यावर अधिक प्रकटीकरण पाहिजे. Okay. Next is पुढचं आहे, we have to also testify the blood of Jesus. आपल्याला येशूच्या रक्ताविषयी साक्षी दिले He has पाहिजे. shed the blood for the whole world. आणि त्यांनी पूर्ण जगासाठी रक्त सांडलं आहे. So these things have not happened. म्हणून ही गोष्टी अजून झालेली नाही. Then the Lord will be erasing the gray area मग जो प्रभू आहे मधला भागाला काढणार आहे, where they say there's no God. जिथे ते म्हणत आहे देवच नाही, Then there'll be only two left: मग दोनच बाकी राहणार, light and darkness. प्रकाश व अंधकार. Amen. आमेन. So the devil has created the gray area. आणि शैतानाने मधला भाग तयार केला आहे. So now you will know whether you belong to God or you don't belong to God. म्हणून आता तुम्हाला कळेल तुम्ही देवाचे आहे किंवा देवाचे So नाही. see, these things have to come to pass. आणि ही गोष्टी घडून आली पाहिजे. So don't wait that when the Lord will come and rescue us. म्हणून असं वाट बघू नका की कधी प्रभू येऊन आमचा बचाव करणार. Still there's such a mess अजूनही खूप in the गोंधळ body आहे. of Christ, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये with the अधिक गोंधळ denominations fighting with one आहे. another. आणि धार्मिक गट एकमेकांबरोबर लढाई Look, करतात. you see on the Facebook आणि तुम्ही फेसबुकवर पहा what all believers are writing, आणि किती काय काय लोक विश्वासू लोक लिहित आहे. even about a female, आणि नारी about their विषय, dress. त्यांच्या Oh वस्त्रांविषयी. man, I had to literally write to them. आणि मला खरोखर त्यांना Stop लिहावं लागेल. judging all this. आणि ह्या गोष्टीवर न्याय करायचा बंद करा. Instead of preaching the gospel, आणि स्वार्थ प्रचार करण्याच्या ऐवजी how good God is, आणि किती चांगला देव they आहे, are preaching how bad we are. आणि ते हे प्रचार करत आहे की किती वाईट आम्ही आहे. Yet though we were bad, yet the Lord died and He paid for our sin and He saved us. आणि जरी आम्ही वाईट होते, प्रभू आमच्यासाठी मरण पावलं, आपल्या पापांची फेड केली आणि आमच्या तारण केलं. So let me tell you, the body of Christ is still in a mess. तुम्हाला सांगू दे, ख्रिस्ताचे शरीर अजूनही गोंधळात आहे. So don't wait for the rapture to happen now. म्हणून वाट पाहू नका की स्वर्गग्रहण होणार And आहे आता. rapture is not a rescue operation at all. आणि स्वर्गग्रहण मुळीच बचावाचा मार्ग नाही. Most people want to leave right now, अनेक लोकांना आता सोडून जायचे but आहे, He's not coming now. पण प्रभू आता येत नाही. He wants a beautiful bride, त्याला एक सुंदर वधू पाहिजे well dressed. आणि चांगलं सुशोभित. So He's waiting for that bride. म्हणून प्रभू त्या वधूची वाट पाहत He's आहे. not coming when we are not prepared, आणि when we are not प्रभू ready. तेव्हा येत नाही जेव्हा मी तयारीच So, नाही, तयार केलेली so नाही. push off that rapture thing away now at म्हणून present. स्वर्गग्रहणाची जी गोष्टी आहेत त्याला पुढे ढकला. That is true. आणि ती खरी आहे. Even if you don't look out, जरी तुम्ही वाट बघितले when the नाही, Lord comes, He'll take you. जेव्हा प्रभू येणार, प्रभू तुम्हाला घेऊन जाणारच. Amen. आमेन. So let's know म्हणून आपण जाणून घेऊ one of God's priorities now आणि देवाची प्राधान्य आता काय आहे for the body of Christ, ख्रिस्ताच्या शरीरासाठी, so that we can operate in freedom, जेणेकरून आम्ही मोकळीकतामध्ये कार्य करू शकत आहे, in wealth, धनामध्ये, in divine health, दैवी आरोग्यामध्ये, in joy, आनंदामध्ये, every day of our lives. आपल्या जीवनाच्या दररोजच्या दिवसामध्ये. Amen. आमेन. When you know what time it is, जेव्हा तुम्हाला माहिती आहे कधी वेळ आहे what season it is, आणि कुठला ऋतू आहे, you can step into this new day, मग तुम्ही या नवीन दिवसात प्रवेश करू and शकता then your life will begin to change. आणि मग तुमचं जीवन बदलायला सुरू करणार. This is very important. ही खूप महत्वाची आहे. If you don't know this time, जर तुम्हाला ही वेळ माहिती नाही, you will not enter in तुम्ही त्याच्यात प्रवेश करणार नाही and you will live
like your old mindset. आणि तुम्ही तुमच्या जुन्या मानसिकतानुसारच The doom जगणार. and gloom and perilous times and asteroid is coming, hitting the earth. What आणि all उदास- they're saying. उदासाचे विनाशाचे धोकादायक वेळ आणि जे तारा भूमीवर मारत आहे त्याच्याविषयी ते ऐकत आहे, विचार करत आहे. It is not for us. आणि ही आपल्यासाठी नाही. Though many things are going to happen in the tribulation. जरी अनेक गोष्टी संकटकालमध्ये होणार आहे, But why do you bring that matter now? पण ती मुद्दा आता तुम्ही का घेऊन येत आहे? When the Antichrist is revealed, we'll be in heaven. ज्या ख्रिस्त विरोधक प्रगट होणार आहे तेव्हा आम्ही I'll स्वर्गात teach असू. you about that Antichrist also. आणि ख्रिस्त विरोधकाविषयी देखील मी Though तुम्हाला the spirit शिकवेन. of Antichrist is there, आणि ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे, but though Antichrist is not come, पण तो जो ख्रिस्त विरोधक आहे तो व्यक्ती अजूनही आलेला आहे. unnecessarily putting fear in the saints' heart. आणि विनाकारण संतांच्या मनामध्ये भीती घालत आहे. Amen. आमेन. As you start living जसं तुम्ही जगायला सुरू करा, God's will on this earth, देवाची मर्जी या पृथ्वीवर as it is in heaven, जसं स्वर्गात आहे, then blessings will begin to flow. मग आशीर्वाद व्हायला सुरू करणार. And all the fear that is in you will leave you. मग सर्व भीती जी तुमच्यात आहे ती निघून जाणार. Amen. आमेन. You know, you're born. If you are in this time, जर तुम्ही ह्या वेळेत आहे, if God has kept you in this time, देवाने तुम्हाला ह्या काळात ठेवले आहे there's something great that is going to happen आणि through you. काहीतरी महान तुमच्यासाठी होणार आहे. Not only through the leaders, आणि फक्त पुढाऱ्यांसाठी through नाही, the whole body of Christ. ख्रिस्ताच्या संपूर्ण शरीरामध्ये काय महान होणार Yes, आहे. the devil knows it. आणि शैतानाला ही माहिती आहे. I told you last time, आणि मागच्या वेळेस तुम्हाला सांगितले, he's not angry at you. आणि तो तुमच्यावर रागिष्ठ नाही, He's afraid of you. आणि तो तुम्हाला घाबरतो. If there's any person that is afraid today, it is Satan. आणि जर कुठलाही व्यक्ती घाबरला आहे तर तो आहे शैतान. Amen. आमेन. Many Christians don't know this. अनेक ख्रिस्ती लोकांना ही माहिती नाही. The devil has fooled them. शैतानाने त्यांना The मूर्खात devil पाडले. is after me. The devil is doing this, that. They find devil under any nook and corner. शैतान माझ्या मागे इथे आहे, तिथे आहे. त्यांना शैतान सर्वत्र दिसत आहे, सर्व कोपऱ्यामध्ये दिसत आहे. शैतान बोलता मैं इसमें था भी नहीं है. इन लोग मेरा नाम unnecessary लेता है. We are so used to. आणि त्यांना इतकी सवय झाली आहे. Any problem, the devil did it. आणि कुठल्याही समस्या शैतानाने आणली आहे. We are the ones who are lifting him up. आम्ही शैतानाला उंच करत आहे And he's laughing at us. आणि तो आपल्यावर हसत That's आहे. the truth I'm telling आणि you. ही खरं आहे जे मी Satan तुम्हाला- and demons are laughing at some आणि Christians. शैतान व दुरात्मे काय ख्रिस्ती लोकांकडे बघून हसत आहे, Because he is afraid. कारण तो घाबरला आहे. And somehow the other, through the message, he has put that fear on us. आणि काही ना काही प्रकारे संदेशांद्वारे तो भीती आपल्यावर घातली आहे. Amen. And he wants us to live in fear. आणि त्याची इच्छा आहे की आम्ही भीतीमध्ये जगलो पाहिजे. Because of some of these preachers. आणि काय प्रचारक लोकांमुळे. Amen. आमेन. So when you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य you कळेल, enter into this truth, तुम्ही या सत्यात you प्रवेश live in करा. freedom, not in तुम्ही fear. स्वतंत्रतेत राहणार, भीतीमध्ये नाही. We are born for these great days. ह्या महान दिवसासाठीच आपला If जन्म you're झाला. alive on planet Earth now, जर तुम्ही ग्रह पृथ्वीवर आज जिवंत and आहे you're a believer in Christ Jesus, आणि तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास this is आहे, a time of celebration. आणि ही मग उत्सवाची वेळ आहे. Amen. आमेन. I told you this is a time God wants to show off who He is. आणि तुम्हाला सांगितले की देवाला दाखवायच्या ह्या वेळेमध्ये की देव कोण आहे म्हणून. Yes, he had a show time when he kicked off the devil from heaven. आणि जेव्हा देवाने बडाई केली, जेव्हा त्यांनी शैतानाला स्वर्गातून हाकून दिले. Then again also he had a show time when he rose up. आणि पुन्हा जेव्हा प्रभू येशू उठला तेव्हा त्यांनी बडाई केली. Amen. आमेन. Now I'm not getting that verse. I was just thinking of the verse. आणि त्या वचनाविषयी मी विचार करत होता, मला तो वचन मिळत नाही. It is in somewhere in Philippians, I think so. Colossians, Philippians. Okay, I don't remember now. माझ्या लक्षात ते नाही. Where do you think it is there? It is, I think, in Colossians. आणि कलशिकरात मध्ये आहे. Check Colossians. He destroyed the deep inspiration कलशिकरात 2:15 मध्ये correct. See, this is the word. त्याने सत्ताधीशांना व Listen to अधिकाऱ्यांना this. नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जय उत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. Colossians 2:15. आणि कलशिकरात Having stripped off आणि त्यांना नाडून all the rulers and the authorities, the And powers of सर्व- the devil. शैतानाच्या सर्व सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून. Look at this.
आणि ह्या गोष्टी He made an open show. त्यांनी उघड उघड प्रदर्शन केला, तमाशा केला He made a show. आणि त्यांनी एक प्रदर्शन केला. Amen. आमेन. See, this is what the verse I was just thinking. आणि हा वचनाविषयी मी विचार करत होता. Publicly. आणि त्यांनी लोकांपुढे. So this is the verse. आणि हा, You know, when I said that God is going to show up, many people that are show up. Lord show up karega. So, you know, there are some religious-minded Christians. आणि असं काय धार्मिक मानसिकताचे ख्रिस्ती I आहेत. faced many of these religious law mentality Christians. आणि जे धार्मिक नियम शास्त्राचे जे मानसिकताचे ख्रिस्ती आहे, Or self-righteous Christians. किंवा स्वनीतिमान जे ख्रिस्ती लोक आहेत, Lord क्या show off करता है क्या? की प्रभू काय तमाशा करतो का, बडाई करतो का? Colossians 2:15, he made a show. आणि कोलोस्सीकर 2:15 मध्ये त्यांनी उघडा त्यांच्या प्रदर्शन केला Who he is. की तो कोण आहे. The devil was hiding this fact. आणि शैतान हा हकीकत लपवत Who our होता God is. की आपलं देव कोण आहे. Now is the time to show आता वेळ आहे तमाशा किंवा प्रदर्शन who करण्यासाठी he is. की देव कोण आहे And how he's going to show off? आणि तो कसं प्रदर्शन करणार. Through you. तुमच्याद्वारे, and me. तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे. Amen. आमेन. Hello. I'll show you many verses. आणि अनेक Now I don't वचन have मी time. तुम्हाला, आता माझ्याकडे वेळ This is नाही. the show time. आणि ही प्रदर्शनाची वेळ आहे, दाखवण्याची वेळ आहे God's show time. आणि देवाच्या तमाशाची वेळ आहे. Amen. आमेन. You don't want God's show time? आणि तुम्हाला देवाची प्रदर्शनाची वेळ The devil नको. has been showing off so many आणि years. शैतान इतकं वर्षापासून स्वतःची And प्रदर्शन we say करत. now the devil has shown off आणि आपण huh? म्हणतो की शैतानाने that खूप God is प्रदर्शन केलं, nothing. की देव शून्य आहे God is being misrepresented. आणि देवाची गैरप्रस्तुती झाली So आहे. many don't believe there is God. म्हणून अनेक लोक विश्वासच करत नाही की देव And आहे. in that state, आणि त्या स्थितीमध्ये believers are being taught now rapture. आणि विश्वासू लोकांना वाटते की आता स्वर्गरोहण अभी आहे. स्वर्ग में चले जाओ. फिर लोगों को मालूम भी नहीं पड़ा प्रभु कौन है. सिर्फ शैतान कौन है मालूम पड़ा. This is wrong totally. आणि ही पूर्णपणे चुकीचं आहे. So this is God's show time. म्हणून ही देवाची प्रदर्शन करण्याची And वेळ those who आहे. are ready for it, आणि जे ह्या गोष्टीसाठी तयार आहे you will enter into this ते new ह्या time. गोष्टीमध्ये नवीन काळामध्ये प्रवेश करणार. Amen. So आमेन. this is that time. म्हणून ही ती वेळ आहे. If you scoff at these words, आणि जर तुम्ही ह्या शब्दांकडे दुर्लक्ष केले it will not change the plan of God. तर ही तुमची, जर तुम्ही दुर्लक्ष केले किंवा टाळले, मग ही देवाची योजना काही बदलणार नाही. But you will be frustrated पण तुम्ही निराश होणार, हताश होणार. as you continue to live in this new time using your old mindset. आणि जर तुम्ही ह्या नवीन काळामध्ये निरंतर राहिले तुमच्या जुना मानसिकता घेऊन, तुम्ही हताश होणार. For those who pursue His will, कारण जे त्याच्या इच्छाच्या अनुकरण करत His आहेत, way, त्याच्या मार्गाची, you will enter into a whole new lifestyle आणि तुम्ही पूर्णपणे एक नवीन जीवनशैलीमध्ये प्रवेश करा, called heaven culture. ज्याला आपण स्वर्गाची And you संस्कृती. will become a pattern for others to follow this type of living. आणि मग तुम्ही इतरांसाठी एक नमुना होणार असं प्रकारच्या जीवनाच्या अनुकरण करण्यासाठी. Amen. आमेन. It's only getting better आणि गोष्टी उत्तम होत आहे for those who are willing to believe, त्या लोकांसाठी जे विश्वास करायला तयार आहे and they'll run with a passion आणि ते एक उत्कृष्ट भावनाने this धावणार. divine race आणि ही दैवी जी धाव आहे with the hosts of heaven. आणि स्वर्गाच्या No, सैन्यांबरोबर. God did not make this hosts of heaven to protect heaven. आणि देवाने स्वर्गाचे सैन्य बनवले नाही स्वर्गाची रक्षण करण्यासाठी. God doesn't need protection for heaven. आणि देवाला स्वर्गासाठी संरक्षण नको. He has made these warriors for us. आणि त्यांनी हे जे सैन्य किंवा योद्धा आपल्यासाठी You know, बनवले. they are your spiritual weapons. आणि ते तुमचे आत्मिक शस्त्र आहे. And as we rule and reign with Christ, आणि जसं आम्ही ख्रिस्ताबरोबर सत्तावर राज्य they'll करणार, pull down all the strongholds of the devil तो शैतानाचे सर्व मजबूत गळांना खाली that is पाडणार, built against you. जो तुमच्या विरुद्ध बांधले गेले Now, आहे. many don't know अनेकांना माहिती नाही. that these, what do you call, warfare angels आणि हे जे युद्ध करणारे देवदूत are spiritual weapons of believers. आणि ते विश्वासू लोकांचे आत्मिक शस्त्र आहे. They don't know. They have never put to use these spiritual weapons. कारण त्यांनी कधीच या आत्मिक शस्त्रांच्या उपयोगात कधीच त्यांनी गोष्टी आणले नाही. Amen. आमेन. It is time आणि वेळ आहे to not just know who you are, फक्त हे जाणून घेण्यासाठी नाही की तुम्ही कोण आहे, but also know how heaven actually expects you to live now. पण तुम्ही हे देखील जाणून घेतले पाहिजे की स्वर्ग कशी अपेक्षा करत आहे की तुम्ही आता कसं जगले पाहिजे. On earth as it is in heaven. आणि जसं स्वर्गामध्ये आहे तसेच तुम्ही पृथ्वीमध्ये जगले पाहिजे. Amen. आमेन. Now, how much time we have? Time up.
Okay, I'll continue this wonderful message for you आणि हा जो सुंदर संदेश आहे मी चालू because ठेवणार this is आहे a powerful message. कारण ही एक सामर्थ्यशाली संदेश But आहे. let me tell you, पण तुम्हाला सांगू द्या, this is not those last days at all. आणि हे शेवटच्या दिवस मुळीच नाही. The devil has been feeding you negative diet आणि शैतान तुम्हाला नकारात्मक भोजन of देतो showing the body of Christ in a poor limelight, आणि ख्रिस्ताच्या शरीराला एक गरीब दृश्यामध्ये दाखवत होता always backwards. आणि नेहमी मागे आहे असं दाखवत But आहे. now no more. पण ह्यापुढे नाही, For we are about, the body of Christ is about to have the front seat. कारण ख्रिस्ताचे शरीर आता वर आहे पुढच्या एकदम जागा God घेण्यासाठी. is going to put you in the front seat. आणि प्रभू तुम्हाला अगदी पुढच्या खुर्चीवर ठेवणार आहे. Amen. Amen. And is going to show off. आणि तो तमाशा And करणार you're going to आहे show as the manifest sons and daughters of God. आणि तो प्रदर्शन करणार आहे आणि तुम्ही देवाचे कन्या व पुत्र म्हणून स्वतःला प्रगट करणार Till आहे. now the devil had put you in the backstage. आणि आतापर्यंत शैतानाने तुम्हाला मागच्या खुर्चीमध्ये God ढकललं, is going to put you on the front पण stage, प्रभू तुम्हाला सर्वात पुढच्या खुर्चीत घेऊन center येणार stage. आणि मध्य केंद्रात घेऊन येणार आहे. Amen. आमेन. You are the child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहे. Amen. Amen. It's time up. ही वेळ झाली आहे. God is going to show off. देव आता And He's तमाशा going करणार to आहेत, put you प्रदर्शन in करणार the आहेत front seat, आणि देव तुम्हाला अगदी पुढच्या रांगेत ठेवणार in आहे the center, आणि मध्ये ठेवणार आहे operating with full authority आणि पूर्ण अधिकाराने तुम्ही कार्य करणार, that Christ's blood paid for. ज्याच्यासाठी ख्रिस्ताच्या रक्ताने फेड केली. Amen. आमेन. Okay. I'll give you more on this. याच्यावर मी तुम्हाला So अधिक that संदेश देणार आहे. unless you know, you'll not be able to enter. जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तुम्ही त्याच्यात प्रवेश I'll also करू teach शकत you नाही. how to enter into these new days. आणि ह्या नवीन दिवसामध्ये कसं प्रवेश केला पाहिजे हे देखील These are the सांगतो. last times. आणि हे शेवटचे दिवस आहे The greatness of God will be आणि revealed जिथे देवाच्या महानता प्रकट होणार आहे through you. तुमच्याद्वारे. Be ready. त्याच्यासाठी तयारीत राहा. Amen. And stop hearing these leaders who are preaching these last days. आणि असं पुढाऱ्यांच्या संदेश ऐकण्याच्या बंद करा जे शेवटच्या दिवसाचा प्रचार करत आहे. You know, during these kind of moments, आणि अशा प्रकारच्या क्षणामध्ये suddenly they remember Revelation. आणि अचानक त्यांना प्रकटीकरणाचं Suddenly पुस्तक they आठवलं. remember Matthew 24. आणि अचानक त्यांना मत्ते 24 आठवले Wars and rumors of wars. आणि लढाई आणि The लढाईचे horses जे are coming. अफवा आहेत ते घोडे येत आहे What all they are bringing? आणि काय काय ते The घेऊन stereo. What do you call? Asteroid. Asteroids are आणि coming. ते Asteroid is मोठे-मोठे coming. ते तारे जे पडले आहेत ते येत आहे Oh my! Oh, so much fear. आणि किती भीती. That is the devil's message. आणि ही शैतानाचे संदेश आहे. See, these events will happen ही घटना तर होणार in the future, भविष्यामध्ये, not now. आता नाही. There are many good events that has to happen. आणि खूप चांगली घटना अजून व्हायची I आहे. forgot one. आणि एक मी विसरून गेला. What did Jesus say? आणि येशूने काय सांगितलं? You will do greater works आणि तुम्ही महान काम करणार than me. माझ्यापेक्षा. We have not even done Jesus' works. आम्ही येशूचे काम देखील अजून केले नाही. He walked on the water. तो पाणीवर चालला. We didn't walk on the water. आम्ही पाणीवर देखील चालले नाही. We have still not done Jesus' works. आम्ही येशूचे काम देखील अजूनपर्यंत केले He नाही. raised the dead. त्यांनी मृत लोकांना The उठवले. miracle that is written in the Bible आणि जे चमत्कार शास्त्रात लिहिले आहे is not all. ती संपूर्ण नाही They are just a few. आणि ते थोडके आहे, मोजके आहे. The Bible says if शास्त्रामध्ये everything would have written, जर प्रत्येक गोष्टी लिहिल्या गेल्या the असत्या world would be full of books. आणि मग जग पूर्ण पुस्तकाने भरले गेले असते. Amen. We have not done even his works. आम्ही येशूचे काम देखील केले नाही. When are we going to do greater works? मग आपण महान काम कधी Now, करणार? what are those greater works? आणि ते महान काम काय आहे That also we need to know. ते देखील आम्ही We जाणून need to get घेतले. it by revelation. आपण ते प्रकटीकरणाने प्राप्त केले पाहिजे. What are those greater आणि works? ती महान काम काय आहे? If the Lord walked on water, जर प्रभू पाणीवर what is चालला greater than that? त्याच्यापेक्षा महान काय He आहे? stopped the storm. त्यांनी वादळाला He थांबवले. raised the dead. त्यांनी मृत लोकांना उठवले He did greater works. आणि He did महान- great works. आणि त्यांनी महान काम केले. But these are nothing. पण आम्ही तर काय केले नाही. These are nothing. We're going to do greater than that. आणि हे तर काय नाही आम्ही त्याच्यापेक्षा महान काम So, करतो. so roll up the rapture bed. म्हणून स्वर्गरोहणाचे जे बिस्तर आहे त्याला गुंडाळून Keep to the ठेवा side. आणि त्याला बाजूला ठेवा. Don't hear such messages. अशा प्रकारचे Even संदेश if you hear, जरी तुम्ही ऐकले but don't enter into it. त्याच्यात प्रवेश करू नका. Amen. आमेन. It's just to have knowledge. आणि फक्त ज्ञानासाठी ठीक आहे. Don't enter into and live that. आणि त्याच्यात Future प्रवेश event करून life त्या now. भविष्याच्या घटनामध्ये जगू नका जसं काय ती आताच होणार Like आहे. some people bring the Old Testament now जसं काय लोक जुना करार आता घेऊन and they येतात live the Old Testament आणि life. ते जुना कराराचे जीवन जगत आहे. You know, I will tell you about in the Bible. आणि मी तुम्हाला सांगणार आहे You शास्त्रामध्ये know,
the old thing, keep it there in the old. आणि जुन्या गोष्टी जुन्यातच ठेवा. Don't bring it now here. आता इथे घेऊन येऊ नका. Okay. That's all for today. आणि आजसाठी एवढंच आहे. I will teach you part 2. आणि भाग दुसरा मी तुम्हाला You know, शिकवणार there are आहे. many things to learn. आणि अनेक गोष्टी आहे शिकण्यासाठी. Okay. And share with आणि everyone. प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश शेअर करा. This is very important. ही खूप महत्वाची आहे. Because, you know, I know there are some people who are not educated. आणि असं काही लोक आहेत जे शिक्षित नाही, Those who don't know how to go on the Facebook त्यांना Live. माहिती नाही की फेसबुकवर कसं You लाईव्ह must केलं. help them. तुम्ही त्यांची देखील मदत This केली is पाहिजे. our time. आणि ही आपली वेळ आहे. Let everyone know about आणि it. प्रत्येक लोकांना हे Because the कळू Lord दे. is going to use everyone. कारण प्रभू प्रत्येक लोकांचा उपयोग करणार आहे. Amen. Amen. Share it with every born again Christian. प्रत्येक नवीन जन्मलेल्या ख्रिश्चन बरोबर हा संदेश शेअर So करा, they'll enter into this greater days. जेणेकरून ते या महान दिवसात प्रवेश करणार. Many are having fear. अनेकांच्या मनात भीती आहे, So by these messages, म्हणून ह्या संदेशांद्वारे fear will come out. भीती बाहेर येणार. I'll also speak to you about your soul आणि तुमच्या जीवाविषयी देखील मी next time. पुढच्या How वेळेस to pray. कसं All प्रार्थना those, they're very important message this आणि is. खूप महत्वाची But संदेश share आहे. it with everyone. पण प्रत्येक लोकांबरोबर संदेश शेअर करा. Amen. आमेन. Okay. So now, okay, all you wonderful people of God. आणि देवाचे सर्व सुंदर लोक. Okay, wonderful. So today I was not going to speak. Kenneth was to speak today, आज केनित बोलणार होता, but he's he's somewhere else. He's doing it, no? He has to go live. Somewhere, yeah, on some other page he's there on live. I don't know how to put in words also. So, but he is live now. आता तो लाईव्ह आहे. Okay, so I had to come. म्हणून मला संदेश द्यावा लागला. So I'll continue this message. म्हणून मी हा संदेश चालू ठेवणार आहे. And do share it. आणि हा संदेश तुम्ही नक्की शेअर करा. Okay. So now let's pray. I'll just make a general prayer. मी तुमच्यासाठी एक सामान्य But प्रार्थना- remember, I told you पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलंय, the state of existence. आणि तुमच्या अस्तित्वाची स्थिती, Prosperity, उन्नती, divine health, दैवी and all आरोग्य those things. आणि हे सर्व गोष्टी. Next time I'll share with you about that special word. आणि त्या विषय शब्दाविषयी पुढच्या वेळेस मी तुम्हाला Okay. सांगेन. Now close your eyes. I'll pray for you. आणि तुमचे डोळे बंद करा. You're wonderful. We are blessed with your wonderful message. Yes. You know why I don't pray is this. मी प्रार्थना You का know, करते? ज़्यादा करके, because why? Last time also I prayed. आणि मागच्या वेळेस मी प्रार्थना When केली. there's any demonic influence जेव्हा काही शैतानी प्रभाव असतो, in your own home, you may fall. तुमच्या स्वतःच्या घरी तुम्ही पडू शकता. Yeah, it has happened last time आणि also. मागच्या वेळेस असं And झाले. many times it happens. Even in the church, it has happened. आणि मंडळीमध्ये देखील झाले If अनेकदा. I pray from here, जर मी इथून प्रार्थना there's करतो any kind of demonic influence, आणि जर शैतानी it प्रभाव will असेल, leave you. तुम्हाला सोडून Now, जाणार. last time when I prayed, मागच्या वेळेस जेव्हा मी प्रार्थना केली, suddenly there was a demon manifestation. अचानक दुर्वात्मा प्रगट झाला. And praise God, they had my number. पण प्रभूची स्तुती असो त्यांच्याकडे माझा Just नंबर- last time. आणि मागच्या And they called me. मंगळवारीच आणि त्यांनी मला I don't know whether they are here now. आणि ते इथे आहे का लाईन वर And माहिती then नाही. I received the call, आणि मी फोन घेतला and that family said, आणि त्या Pastor, when you prayed now, जो पास्टर जेव्हा तुम्ही आता प्रार्थना केली that person is, manifesting. आणि तो शैतान त्याच्याद्वारे I प्रगट झाला. said, don't worry. पास्टरने सांगितले, चिंता करू नका. On the phone, I command the devil. आणि फोनवरच मी शैतानाला And that आज्ञा person दिली. was totally delivered. मग त्या व्यक्तीला पूर्णपणे सुटका प्राप्त झाली. So when I pray, म्हणून जेव्हा मी if प्रार्थना there's करते, any kind of influence, it will leave you. जर कुठल्याही प्रकारचा प्रभाव असेल तर तुम्हाला You सोडून don't have to worry. तुम्हाला चिंता करायची गरज When नाही. we give one command, जेव्हा आपण एक आज्ञा देतो, it will leave. शैतान निघून जाणार. In Jesus' name. येशूच्या नावात. We are in greater times. आम्ही महान वेळेमध्ये आहोत. Expect great things. महान गोष्टींची अपेक्षा Don't करा. run away like a coward. आणि भेकड सारखं No. धावू नका. No, नाही, you're a victor. तुम्ही विजेता आहात. Christ is a victor. आणि ख्रिस्त विजेता He's in you. तो तुमच्यात आहे. This is the showtime of God. आणि ही देवाच्या प्रदर्शनाची वेळ आहे. Amen. Enough of the devil's showtime. आणि शैतानाच्या प्रदर्शन पुरेशा Now you're आहे. going to put him under your feet. आता तुम्ही शैतानाला तुमच्या पायाखाली ठेवणार आहे. Amen. आमेन. That's the time we are in. आणि ह्या वेळेमध्ये आम्ही आता आहे. Now, close your eyes. I'll pray for you. तुमचे डोळे बंद करा. मी Father, I thank you for all these wonderful saints, Lord. पिता सर्व सुंदर संतांसाठी प्रार्थना करतो. Thank you, Father. They came online. धन्यवाद प्रभू, ते ऑनलाईन आले, They heard the word. त्यांनी वचन ऐकले, They believed. त्यांनी विश्वास केले. Thank you, Father. धन्यवाद We पिता. know this is a new time आम्हाला माहिती आहे नवीन वेळ आहे, which has never happened before. जी कधीच आधी झाली We are नव्हती. expecting great things. आम्ही महान गोष्टीची अपेक्षा करत आहोत. Father, unless they know, they cannot expect. आणि
पिता जोपर्यंत त्यांना माहिती नाही ते अपेक्षा करू शकत Many नाही. are expecting doom and gloom days. अनेक लोक विनाश आणि दुःखाच्या दिवसाची It's a अपेक्षा sad करतात. thing, Lord, आणि जी एक दुःखाची गोष्टी आहे. that many are expecting the last days, अनेक लोक शेवटच्या the दिवसाची rapture अपेक्षा करतात. days, स्वर्गग्रहणाच्या दिवसाची tribulation अपेक्षा करतात. days, संकटकाळाच्या perilous दिवसाची, days. धोकादायक That's दिवसाची putting अपेक्षा so much fear. आणि जी त्यांच्या मनात खूप भीती घालत They are आहे. seeing nothing good. आणि ते कुठल्याही चांगल्या गोष्टी पाहत They are नाही. harassed and depressed. आणि ते त्रासलेले आहे, हताश I bind all influence of the devil. शैतानाच्या सर्व प्रभावाला बांधून Be टाका. gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. We know this is our time. आम्हाला माहिती ही आमची वेळ आहे. Your time is over, you devil. तुझ्या वेळ पूर्ण झालेला आहे शैताना. You are finished. तू समाप्त झालेला आहे. The church is going to rise up. मंडळी उठणार आहे. Though you brought darkness, जरी तू अंधकार the आणले light will always be greater than darkness. आणि प्रकाश नेहमी अंधकारापेक्षा महान More असतो. the darkness, the more we'll shine आणि brightly. जितका अधिक अंधकार तितका अधिक आम्ही तेजस्वीने Amen. प्रकाशित होणार. I bless all the saints. मी सर्व संतांना आशीर्वादित In Jesus' करतो name. येशूच्या नावात. Be blessed. आशीर्वादित Be हो, delivered. सुटका हो. Anything they have stored in their soul, जर त्यांनी कुठल्याही गोष्टी आपल्या which जीवात is not साठवून of ठेवल्या, thee, जी तुझी I नाही प्रभू, remove it in Jesus' त्या name. सर्व गोष्टीला मी बाहेर काढतो येशूच्या Say नावात. amen. बोला आमेन. That's very important. ही खूप That's महत्वाची the आहे. protocol of heaven. You must say, आणि- I receive, I amen, all those things. आणि हे स्वर्गाचे नियम आहे तुम्ही म्हटले पाहिजे मी प्राप्त करतो आमेन. ही I गोष्ट. bless you all in मी Jesus' name. तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करतो येशूच्या Amen. नावात. आमेन. Okay, so Jayan Tribon, you're there. Praise God. And all of them, who is that? Pari परी, and Sharad, शरद Mahima, नाईक, महिमा, Tejashri. Praise God. Wonderful. उमेश जाधव. Yeah. Umesh Jadhav. Praise God. We love you. We are Amen. praying for you आम्ही daily. रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत All आहे. those who are on the Facebook, जे सर्व फेसबुकवर आहे we both are praying for you. आम्ही दोघे तुमच्यासाठी रोज प्रार्थना And I also करतो teach you how to pray. आणि तुम्हाला दाखवणार आहे कसं प्रार्थना केली Not that crying and weeping and begging prayers. आणि रडणे आणि विनंती आणि भीक मागण्याची प्रार्थना नाही Declaration and decreeing prayers. आणि घोषणा करणे आणि जाहीर करण्याची प्रार्थना. Okay. Thank you so much. Thank you so much. Thank you. धन्यवाद. Do share. Okay. संदेश शेअर करा. Thank you so much. God bless you. ते तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करा. Just 1 minute.